हाय हॅलो नमस्कार, मी उषा लिंगरे. आज या यूट्यूब चॅनलमध्ये आणि इंस्टाग्रामच्या अकाउंटमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. मुलांची शाळा चालू होत आहे आणि छान अशी आपण रेसिपी पाहूयात ज्याचं नाव आहे डिकोडा. तर पटकन असं साहित्य बघून घेऊयात काय काय लागतं. हे सगळं साहित्य मी भाजून घेतलेलं आहे. थोडं देशी तुपामध्ये, म्हशीच्या तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे. तुम्ही गाईच्या तुपामध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता. याची जी क्वांटिटी आहे, कोणतं साहित्य किती लागणार आहे आपल्याला डिकोड्याला, हे पूर्णपणे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची जी माहिती आहे ती देते. पण तुम्ही काय काय टाकलं आहे ते बघून घ्या. तर हे जे आहे ते मी तुपामध्ये मस्त असं भाजून घेतलेलं आहे सगळं. फक्त खोबरं सोडून, खोबरं मिक्सरला बारीक केलेलं आहे आणि गूळ सोडून बाकीचं सगळं भाजलेलं आहे. तर गूळ पावडर जी आहे ती तशीच ठेवलेली आहे. जे तळून घेतलेलं साहित्य आहे ते अशा प्रकारे मिक्सरमधून मी बारीक करून काढणार आहे. अख्खा दिवस जातो या रेसिपीला म्हणाल तर, आणि नाही म्हणाल तर तुमच्या सोबतीला कोण असेल तर बऱ्यापैकी पटकन होऊन जाते. सो आपण ही जी रेसिपी आहे ते अशा प्रकारे आपण करून घेणार आहोत बारीक. आणि याला खूप वेळ खाऊ ही रेसिपी आहे, पण खूप हेल्दी आहे. आणि इथून पुढचे जे शाळेचे दिवस आहेत ते धावपळीचे असतात. सो पटकन सकाळी हेल्दी नाश्ता म्हणाल तर हे डिकोड्याचं आहे. आणि याच्यामध्ये सगळं साहित्य एकदम हेल्दी आहे आणि सगळे ड्रायफ्रूट्स भरून टाकलेले आहेत. सो ही जी रेसिपी आहे ते मुलांसाठी, मोठ्यांसाठी, सगळ्यांसाठी आहे. सो अशा प्रकारे मी रेसिपी केलेली आहे. सगळं साहित्य एकदम हे बारीक करून घेतलेलं आहे. खूप वेळ लागतो, परत एकदा बोलते. अगदी 2 मिनटाचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. पण ह्या 2 मिनटांमध्ये जी काही माहिती मी सांगितलेली आहे ती व्यवस्थित तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघून घ्या आणि कमेंट सेक्शनमध्ये येऊन नक्की सांगा की ही रेसिपी तुमची डिकोड्याची कशी झाली होती. आता मी गूळ पावडर टाकलेली आहे, एकदम ऑर्गॅनिक आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे साखरेचा वापरसुद्धा करू शकता, पण मी हेल्दी व्हर्जन म्हणून त्यात गूळ पावडर टाकलेले आहे. सो पटकन लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये येऊन सांगायला विसरू नका रेसिपी कशी वाटली. ओके, चला बाय.